नमस्कार मित्रांनो. साताऱ्याला अजिंक्यतारा हा जो किल्ला आहे त्याच्या पायथ्याशी चार भिंती नावाचं एक ठिकाण आहे. अजिंक्यतारा हा जो किल्ला आहे त्याच्या पायथ्याशी चार भिंती नावाचं एक ठिकाण आहे. त्या ठिकाणी पूर्वी म्हणजे प्रतापसिंग राजे भोसले तिथले जे राजे होते, 1830 मध्ये त्यांचं राज्य खालसा झालं. आणि त्याच्या विरोधात मग त्यांनी इंग्रजांच्या दरबारात इंग्लंडमध्ये जी बाजू मांडली ती रंगो बापूजी गुप्ते नावाच्या वकिलांनी. त्याच्या स्मृती प्रित्यर्थ या ठिकाणी एक स्मारक उभारण्यात आलंय. पण पूर्वी ह्या चार भिंती ज्या होत्या त्या टेहळी बुरुजासारख्या वापरात होत्या. आणि प्रतापसिंग राजे भोसले जेव्हा दसऱ्याच्या मिरवणुकीसाठी जात असत, ती मिरवणूक पाहण्याकरता राजघराण्यातल्या स्त्रिया या चार भिंती या ठिकाणाहून त्या पाहत होत्या. अशा प्रकारची माहिती उपलब्ध आहे. आता रंगो बापूजी गुप्ते कोण? रंगो बापूजी गुप्ते यांच्या जन्माचं वर्ष काही माहीत नाही, पण त्यांचा मृत्यू 1885 मध्ये झाला अशा प्रकारची माहिती आहे. आणि 1808 साली छत्रपती प्रतापसिंग हे अखेरचे वारस मानले जातात शिवाजी महाराजांच्या गादीचे. ते सातारा राज्य होते. तर ईस्ट इंडिया कंपनीने महाराजांविरुद्ध कारस्थान केलं आणि मग त्यांचं राज्य खालसा झालं. हे खालसा झाल्यावर महाराजांची बाजू मांडण्याकरता 1840 मध्ये रंगू बापूजी गुप्ते हे लंडनला गेले. साधारणतः 14 वर्ष त्यांनी आपली बाजू तिथल्या न्यायालयात मांडली, पण त्यांना काही फारसं यश आलं नाही. या काळामध्ये त्यांनी जी चतुराई दाखवली आणि ज्या तऱ्हेने कागदपत्र सादर केली, त्यामुळे त्यांचं कौतुक झालं. तिथलं जे बार रूम होतं, वकिलांची संघटना, त्यांनी त्यांचा सत्कार केला निघताना. ते चांदीचं पदक आहे त्यांना दिलेलं, ती आठवण आहे. तर सातारकरांनी रंगू बापूजी गुप्ते यांच्या कार्याचं स्मारक म्हणून चार भिंती हे ठिकाण निर्माण केलं. आज आधुनिक पद्धतीने ते उभारण्यात आलं. त्या ठिकाणी मशाल असलेलं एक स्तंभ आहे. आणि चारही बाजूला स्वराज्याचा इतिहास, प्रामुख्याने स्वातंत्र्य चळवळ आहे, त्या स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास करून ठेवलाय. झाशीची राणी लक्ष्मीबाई हिचं गाव सुद्धा सातारा जिल्ह्यातला धावडशी या ठिकाणी होतं, पण तिचाही प्रतिमा त्या ठिकाणी आहे. आणि एकंदर स्वातंत्र्य चळवळीत साताऱ्याचं काय योगदान आहे त्यावर माहिती लिहिली आहे. आता ह्या रंगो बापूजी गुप्ते जेव्हा परत आले लंडनवरून, तोपर्यंत सातारच्या गादी खालसा केली गेली होती. मग त्यांनी तिथून ते निघून गेले आणि मग त्यांचा शोध लागला नाही. पण ते विठूरला तात्या टोपे यांना भेटल्याची माहिती आहे. स्वातंत्र्य चळवळीत त्याने प्रत्यक्ष भाग घेतला होता. 1857च्या स्वातंत्र्य युद्धात भाग घेतल्याचा उल्लेख आहे. आणि मग पुढे कुठे गेले तर मग अलीकडे अशी माहिती उपलब्ध झाली आहे, इंटरनेटवर उपलब्ध आहे ती. यवतमाळ जिल्ह्यात दारव्हा नावाचं गाव आहे, तालुक्याचं गाव. या तालुक्याच्या गावी नदीच्या काठावर रंगो बापूजी गुप्ते यांची समाधी आहे. बाबाजीची समाधी म्हणून ते ओळखली जाते. साधूच्या विषयात त्या ठिकाणी राहिले आणि त्याच ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला असं म्हणतात. पण सातारकरांनी आताच्या नगरपालिकेने त्यांचं स्मारक या ठिकाणी उभारलेलं आहे. आता संध्याकाळच्या वेळेस फिरण्याकरता सर्व प्रकारच्या लोकांना, प्रामुख्याने प्रेमीयुगुलांसाठी अतिशय उत्तम स्थान म्हणून ते ओळखलं जातं. त्याच्या अवतीभोवती सातारा हे शहर आहे, त्याचा देखावा सुद्धा पाहण्यासारखा आहे. तर धावपळीत मी हाही परिसर पाहला. या ठिकाणी रंगो बापूजी गुप्ते आणि प्रतापसिंगराजी भोसले यांच्या स्मृतींना वंदन करून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.